याज साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गूढ भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली नाम मंगळाचे तेणे गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती पर्येली नोवारी, तुका पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. विठ्ठल हल विठ्ठल, सर्वांनी टाळी वाजवा. हल विठ्ठल विठ्ठल हल विठ्ठल 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 हल विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाचे यांचे क्रिया स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. इस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को संग ले आ, जब प्राण तन से निकले. एक भगवती है अर्जी, खुर्द गर्जा की है गर्जी. एक भगवती है आरजी, खुद गर्जा की है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी हो, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. मनो जब मारुत तुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर. जय गोपी चित चोर प्रभो, जय जय माखन चोर. जय सिया राम में, जय सिया राम में सब जग जाने.
प्रणाम मोहि जुग राम सिया राम जी जी राम सिया राम जी जी मंगल भवन मंगल भवन मंगल राम सिया राम जी जी राम सिया राम जी जी जय हनुमान जन मन साता जय कपीस भुजोग भुजा रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा जय 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 हनुमान गोसाई कृपा कर रघुदेव की नाई। राम सिया राम जी जी राम सिया राम जी जी वक्रतुंड महाकाय पुढं काय सूर्यकोटी निर्विघ्नं कुरु मे देव। कीर्तन तुम्ही आम्ही मिळून करायचं बरं का, तुम्ही गप बसायचं। पुढचा श्लोक तुमच्या पण पाठी। आता कोणता महिना चालू आहे? श्रावण महिना चालू आहे का नाही? कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माथा कुठे जाई कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ बीन शंभो मज कोणता। याजसाठी केला होता अट्टहास बरं का मंडळी, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता या ठिकाणी जो अभंग निवडलाय, सुंदर प्रकारे जो अभंग या ठिकाणी गायला गेला, तो अभंग एक दोघाचे नाही तर सर्व जगाचं मायबाप ज्यांना म्हटलं तर ज्यांच्या गाथ्याला एक नाही तर पाचवा वेद फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर ऑल जगामध्ये ओळखला तो त्या तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग असून आज उत्तम बाबाच्या उत्तम अशा प्रकारे पुण्यस्मरणानिमित्त निवडला आहे। विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यातपूर्वी थोडासा परिहार परिचय द्यायचा तो असा की आपलं साकोरा गाव ना, साकोरा चाकणच्या पुढे एक साकोरे म्हणून आहे मनसरजवळ, साकोरे साकोरा या गावामध्ये आज उत्तम बाबा सुलाणे यांचं 23वा पुण्यस्मरणे उर्फ वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे। आणि या निमित्तानं सर्व गायक महाराज मंडळी माझ्यासोबत आलेले भागवता आचार्य दिनेशजी महाराज पोखरीकर, त्याचप्रमाणे चे सिंतवादक आणि गायनाचे सुद्धा करतात असा हिरा, त्यांचं नावच आहे महाराज अरुण, त्यांचा आवाज पण आहे अजून तरुण, ते पण आहे तरुण असे आमचे अरुण महाराज। इकडे गायनाला साथ करण्यासाठी जे आहे दुसरे ते आमचे वाल्मिक महाराज, त्यांचा कलर जरी असेल सावळा तरी पण त्यांचा आवाज अजून आहे कोवळा असे आमचे वाल्मिक महाराज। नंतर सुधार कीबोर्ड सिंथसाइझर वाजवणारे आमचे शुभम महाराज गायन आणि तोही चौकोनी हिरा आहे। आणि या ठिकाणी जसं आपण कार्यक्रमाचं वैभव म्हणतो तसे मृदंगाचं आमचं वैभव महाराज याच गावचे, त्यांच्यासाठी माई सिस्टीम पण सुंदर आहे।
विनेकरी आणि या ठिकाणी ज्यांची बाळगोपाळ संस्था आहे ते नंदू महाराज आले होते, गेले का परत? ओके कार्यक्रम होता त्यांना, बरोबर आहे. आणि या ठिकाणी जे यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते आमचे अमोल भाऊ वारकरी गोडवा या ठिकाणी ते शूटिंगसाठी आलेले जालन्यावरून सनी. लांबून आलेले जाणते परमार्थिक पाहुणे मंडळी, तरुण वर्ग आणि ज्यांच्याबद्दलचा मला वैयक्तिक स्वाभिमान आहे ना, ते सर्व तरुण पण आहे या ठिकाणी. या ठिकाणी आल्यानंतर घरातील काही मला ज्येष्ठ मंडळी भेटले, काही तरुण मंडळी भेटले. त्यातील एक आमचे अनिल भाऊ ॲडव्होकेट, जे काकांच्या पायावर पाय देऊन सुने आज चालतायत. नंतर दुसरे काय ना त्यांचं ते डॉक्टर करतायत अक्षय. हां, सर्वांचे नाव मला माहिती नाही, पण या ठिकाणी खरंच उत्तम बाबांना 5 चिरंजीव आहे. ते पहिले म्हणजे अर्जुन उत्तम सुलाणे, दुसरे राजू उत्तम सुलाणे, तिसरे बाजीराव उत्तम सुलाणे, चौथे बापू उत्तम सुलाणे आणि 5व्या क्रमांकाचे आहे समाधान उत्तम सुलाणे. ते ॲडव्होकेट आहेत. हे 5 पांडव आहे आणि त्यांच्या बहीण म्हणजे सुमन युवराजजी अहिरे. सुंदर असं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं. पावसाळ्याचे दिवस होते. रात्री मी साहेबांना म्हटलं, साहेबांना म्हटलं तिकडं पाण्याचं वातावरण काय आहे? आमच्याकडे जालन्याकडे पाऊस आहे खूप. म्हणे महाराज इकडे अजिबात पाऊस नाही. आणि खरं ही उत्तम बाबाची पुण्याई आहे की पाऊस नाही. तुम्हाला माहिती, आज कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही गेल्यानंतर पाऊस येणार आहे तुमच्या गावात. फोन करा आल्यानंतर आणि येणार, काळजी करू नका. कार्यक्रमासाठीच थांबलेला आहे. आणि म्हणून लांबून आलेले पाहुणे मंडळी सर्वांच्या प्रती अंतःकरणपूर्वक आदर नमस्कार करतो. एकदा संतांच्या भाषेत एकदा मस्तक आहे पायावर या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक आहे उत्तम बाबांना जाऊन 23 वर्षे झालेले आणि त्यांच्या सपत्नी सावित्रीबाई उत्तम सुलाणे 1 वर्ष झालं का आईला जाऊन. 2 पण दैवत गेलेले लक्षात ठेवा. पण माऊली ज्ञानोबरायांकडं अखिलेश पांडुरंग परमात्म्याकडे एकच प्रार्थना करेन की माऊली यांना हे जे 2 दैवत घरातले गेलेले यांना ते जाण्याचं दुःख सहन करण्याची सामर्थ्यशीलता, सहनशीलता भगवान परमात्मा तेवढे दे. विठाला विठाला लक्ष द्या. आई वडील गेल्यानंतर मुलांकडनं महाराज 3 दानं घडावं लागतात. 3 दानं लक्षात ठेवा. कोणते कोणते 3 दानं? अन्नदान घडावं लागतं, ज्ञानदान घडावं लागतं आणि पिंडदान घडावं लागतं. मग या ठिकाणी अन्नदान आहे का? हो, कीर्तन झाल्यानंतर आहे ना जेवणाचा कार्यक्रम, म्हणजे अन्नदान या ठिकाणी आहे. ब्राह्मण काका आणि ते पूजा करतात, पिंडदान महाराज तिकडे. आणि मग ज्ञानदान या ठिकाणी आहे का? जे कीर्तन चालू आहे याला काय म्हणतात? ज्ञानदान. विठाला विठाला. जे 3 दान या ठिकाणी घडावं लागतात ते 3 दान या ठिकाणी होत आहेत महाराज, लक्षात ठेवा. देवाची होती ती जयंती होती बरं का मंडळी. देवाची होती ती जयंती, संतांची होती ती पुण्यतिथी आणि तुमचं आमचं होतं ते वर्षश्राद्ध. विठाला विठाला. ऐका ऐका. रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, हनुमंतरायाची काय जयंती, महादेवाचं शिवरात्र, देवीचे नवरात्र आणि तुमच्या आमचे काय असते? पित्र. विठाला. आणि आई वडील गेल्यानंतर पुन्हा 3 दानं मुलांकडनं घडावं लागतात महाराज. 3 दानं.
3 दान घडावं लागतात ते सांगितले. 3 ऋण असतात महाराज, ते पण फेडावं लागतात. कोणते कोणते 3 ऋण? देवऋण 1, ऋषी ऋण 2 आणि पितृऋण महाराज. पण यातले 2 ऋण नाही फेडले तरी चालेल, पण तिसरं म्हणजे पितृऋण हे फेडावंच लागतं महाराज, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार महाराज याला काही पुरावा आहे का? तुकोबरायचं प्रमाण आहे का? तुकोबराय काय म्हणतात? तुका फेडित आहे ऋण, तुका फेडित आहे ऋण, तुका फेडित आहे ऋण, तुका फेडित आहे ऋण. जगाचा ही जगासाठी अवलोक, कांगी अवलोकन. फेडित आहे फिटे ऋण, फेडित आहे फिटे ऋण. जगा तुम्हाला सांगतो म्हणून असं आहे, मी स्वतः पितृऋण फेडलं. तुका फेडित आहे ऋण, जगा सांगे अवलोकन. मला अनुभव आहे, मी आधी स्वतः फेडलं आणि मग तुम्हाला सांगतो महाराज. आणि म्हणून तुम्हाला सांगतो पितृऋण. आज सुंदर 23वे वर्ष पुण्यस्मरणाचं आहे, वर्षश्राद्धाचं आहे. बाबांच्या सुंदर असं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, जेवणाचं नियोजन केलेलं आहे, सर्व व्यवस्थित आहे महाराज, लक्षात ठेवा. मग हे छोटासा त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हे आजचं कीर्तन. विठ्ठला कारण तुम्हाला माहिती का, एवढं सोपं नाही महाराज वर्षश्राद्ध पुण्यस्मरण करणं. अहो कोणी एक सुद्धा करत नाही, एक पहिलं पुण्यस्मरण, पहिलं वर्षश्राद्ध. तुम्हाला माहिती याचं कारण काय? मुलं असतात फॉरेनला, अदर कंट्रीमध्ये ड्युटीसाठी कामाला, 2-2 कोटी रुपये पॅकेज असतं त्यांना, पण त्यांना वेळ नसतो येण्यासाठी. हल्ली तर असा काळ आला महाराज, भौतिक वातावरण एवढं विस्कळीत झालं, उक्त द्यायला लागले महाराज. उक्त कळतं ना, दशक्रिया उक्ता. कारण आईवडील वृद्धाश्रमामध्ये असतात. सगळं पैसा खूप कमवून ठेवला आईवडिलांनी त्यांच्यासाठी, पण संस्कार नाही कमवून ठेवले महाराज. आणि मी ते ज्यांनी मुलांसाठी पैसा कमवून ठेवला ना, संस्कार नाही कमवून ठेवले ना, त्यांना शेवटी हेच म्हणावं लागलं महाराज. काय? मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. ज्यांनी मुलांसाठी संस्कार नाही फक्त पैसाच कमवून ठेवला, त्यांना शेवटी हेच म्हणावं लागलं महाराज. म्हणून वर्षश्राद्ध पुण्यस्मरण करणं सोपं नाही. आज या ठिकाणी 23वे पुण्यस्मरण आहे. याचं कारण एकच आहे की उत्तम बाबांनी ऐका बरं का वाक्य, याचं कारण एकच आहे, उत्तम बाबांनी या 5ही मुलांवर उत्तम अशा प्रकारचे संस्कार दिलेले आहे महाराज, लक्षात. म्हणून हे पुण्यस्मरण आहे महाराज. अहो एका ठिकाणी घडलं असतं, समाधान भाऊ घडलं, दशक्रियाला प्रवचन होतं, प्रवचन ठेवलं. प्रवचन कोणाचं? माझं. आणि प्रवचनाला गेलो मी, आणि गेल्यानंतर महाराज मुलं हजर नाही त्या ठिकाणी, पण विधी केला कोणतरी, पण ते हे करावं लागतं बघा, त्याला काय म्हणतात, मुंडन टक्कल करावं लागतं दशक्रियाला. ब्राह्मण काका आले, आता टकलं मुंडन कोणाचं करायचं? एक जण म्हणला ज्यांचं प्रवचन ठेवलं करा त्यांचं. आता माझ्यावर वेळ आली का? काळ खूप बदलला, लक्षात ठेवा. संस्काराची नितांत गरज आहे मुलावर. आणि अप्पाची पांडवावर सुंदर उत्तम बाबाने उत्तम अशा प्रकारचे संस्कार केले. त्याचा प्रूफ जर म्हटलं तर आजचं हे 23वे कीर्तन आहे. विठाला यासाठी मी सांगितलं ना, मुलं कुलवान शिलवान असावं लागतात. तो कोबराय म्हणतात, कुळी कन्या पुत्र हो हो होती जे सात्विक हो हो, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हो हो, कुळी कन्या पुत्र होती
कन्या पुत्र होती ती सात्विक कोणी कन्या पुत्र होती सात्विक पुत्र होती दयाता हरि की वाटी दीवा दयाता हरि के वाटी दीवा पुत्र हो होती ती सात्विक कोणी कन्या पुत्र होती ती सात्विक कोणी कन्या पुत्र हो होती ती सात्विक हो कोणी कन्या पुत्र होती ती सात्विक कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती पाहुणे मंडळी कुचराई करायची नाही टाळी वाजवायची. मी की 10 रुपये मागून नाही, 10 रुपये द्या, 10 रुपये द्या. वाजवा की टाळी जरा मोकळ्या मनानं. तुम्हाला माहिती दररोज तुम्ही जर 200 टाळ्या वाजवल्या तर 100 रोग शरीरामधले नाहीसे होतात असं वैद्याने डॉक्टर सांगतात. मग वाजवा की टाळ्या जरा चांगल्या यांच्यासाठी वगैरे. धन्यवाद. लक्षात ठेवा. बरंच मस्त बरं का महाराज. क्या बात आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक मुलं त्या कुळामध्ये जन्माला यावं लागतात आणि त्यासाठी आई वडिलांची संस्काराची जोड असावी लागते बरं का. तेव्हा पुण्यस्मरण वर्षश्राद्ध साजरं होत असतं. खूप सुंदर प्रमाण म्हणलं. आणि कीबोर्डवर आमचे महाराज म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का कीर्तनाची मजा कधी. पाहुणी मंडळी कीर्तनाची मजा कधी माहिती आहे. मृदंगवादक गायक टाळकरी चांगले असले तवा माईक सिस्टीम. बरं जाऊ द्या तुम्हाला नाही करणार. जेवणाची मजा कधी बाबा. जेवणाची मजा चांगली भूक लागलेली पाहिजेत. ऐकायला येतं तुम्हाला. हा 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 मला वाटलं चांगली भूक लागलेली पाहिजे शेतामध्ये काम केल्यानंतर. आणि महाराज बाजरीची भाकरी पाहिजेत. गरम गरम दूध तापलेलं पाहिजेत. दूध माहिती कशावर तापलेलं. कोण म्हणलं गॅसवर. इकडं चुकीचं आहे. आजी सांगेल कशावर. चुलीवर पाहिजेत महाराज. त्याला तोंडी लावायला काय पाहिजेत वाल्मिक महाराज. ठेचा. बरं ठीक आहे लक्षात ठेवा. आणि भाकरी कशी पाहिजेत. चुलीवरली पाहिजेत. आणि भाकरी कशी पाहिजेत. फुगलेली भाकरी पाहिजेत महाराज. कशी. आता फुगती की भाकर. फुगती. आता बाई फुगती पण भाकर नाही फुगत महाराज. लक्षात ठेवा. अवघड कार्यक्रम आहे. कारण गॅस आले ना आमचे गॅस. मला सांगा जाई जेवणाची मजा तेव्हा आहे तशी कीर्तनाची मजा तेव्हा आहे. गायक वादक टाळकरी माईक सिस्टीम. विठ्ठल उत्तम बाबांचं आज महाराज 23वा पुण्यस्मरण आहे. लक्षात ठेवा. कारण हा महाराष्ट्र पुण्यस्मरण जयंती पुण्यतिथी कोणाची करायला रिकामा नाही. लक्षात ठेवा. हा जास्त जगून काही फायदा नाही महाराज. महाराष्ट्रानं पुण्यतिथी केलंय जयंत्या केलाय. 100 वर्ष 150 वर्ष जगले त्यांच्याने केल्या. मग काही राजे महाराजे महात्मे या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. आज महाराष्ट्र त्यांच्या पुण्यतिथ्या करतो महाराज. सांगून जाईल महाराज तुम्हाला. अरे थोडंच जगले थोडंच जास्त नाही जगले. सांगून जाईल तुम्हाला मी. महाराष्ट्राचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष जगले महाराज. अरे फक्त 49 ते 50 वर्ष जगले छत्रपती शिवाजी महाराज. जगद्गुरु तुकोबराय 40 ते 42 वर्ष जगले. स्वामी विवेकानंद फक्त 41 वर्ष जगले. सर्वात कमी जे जगले ना ती माझी अलंकापुर निवासी ज्ञानराज माऊली महाराज. अरे पण असे जगले माऊली महाराज. 22 वर्ष जगले. पण आजही महाराज जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत त्यांची कीर्ती महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नाही तर विश्वामध्ये सुगंधित दरवळणारी उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे
तोपर्यंत माऊली ज्ञानोबरायांची कीर्ती महाराज. मला एका जणांनी विचारलं होतं मला एका जणांनी, कहो महाराज, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माऊलीची संजीवन समाधी आणि तोपर्यंत कीर्ती का दिनेश बाबा? मी म्हटलं नाही, तोपर्यंत नाही. मग जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत कीर्ती नाही. मग जोपर्यंत माऊलींची समाधी आणि माऊलींची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे. कळालं तर बघा बरं का, कारण मला 5G रेंज लागते. 2G वगैरे 4G चालतच नाही आपल्याजवळ, लक्षात ठेवा. विठाला विठाला मग जगत असताना असं जगायचं महाराज. तुम्ही जर उभे राहिले ना, उभे 4 जणांनी यावं तुमच्याजवळ उभं राहावं. तुम्ही खाली बसल्यानंतर 4 जणांनी तुमच्याजवळ येऊन बसावं. अरे तुम्ही जर चालत सुटले तर 4 जणांनी तुमच्यासोबत चालावं. आणि तुम्ही गेले हे ज्याच्या पण कानाला कळालं ना, त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागाव्या. बस एवढं जगाव गड्या. आओ किसी के काम जो आए उसे इंसान कहते, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते. एवढं जगाकडे, एवढं जगा. लक्षात ठेवा, जन्माला येणं आपल्या हातात नाही हो दादा, आणि मरण सुद्धा आपल्या हातात नाही. जन्म मिळाल्यापासून तर मृत्यूपर्यंत मधला जो कालखंड आहे, कालावधी, याला जीवन असं म्हटलेलं आहे. आणि ते जीवन कसं जगायचं ते तुमच्या आमच्या हातात आहे. कर्म कसं करायचं तेवढं स्वातंत्र्य भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे महाराज. लक्षात ठेवा, तेवढं स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला. पण आपण सगळं कमवतो, पैसा कमवतो, सर्व कमवतो, पण नामस्मरण मात्र, बंगला घोडा गाडी माडी सगळं कमवतो, पण जे आपल्या सोबत येणारे ते मात्र आपण कधी कमवत नाही. आपल्यासोबत काय येणारे? आज तुम्ही कीर्तनामध्ये जी टाळी वाजवली ना, नामस्मरण केलं ना, हे तुमच्यासोबत येणारे. लक्षात ठेवा महाराज. तुम्ही म्हणणार महाराज बंगला आहे, घोडा आहे, गाडी, पैसा खूप आहे ना आमच्याकडं. अरे कोरोनाच्या काळात कळाला तुम्हाला पैशाची किंमत काय. लक्षात ठेवा. माझ्या कॉन्टॅक्टमधील समाधान भाऊ मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या ठिकाणचे महाराज डॉक्टरला विनंती करतात, डॉक्टर साहेब आज पेटवलं तर 6 महिने विझणार नाही, एवढे पैसे लोकांकडे. आमचा कोरोनाच्या काळात पेशंट एका पारड्यामध्ये, दुसऱ्या पारड्यामध्ये तुम्हाला 2-2 हजारच्या कागदी नोटा भारोभार देतो पेशंटच्या. पण एवढं वाचवा, डॉक्टरनं हात जोडावं आणि म्हणावं पाटील माफ करा, तुटला आयुष्याचा दोरा, येरवाऊगा पसारा. मग कोरोनाच्या काळात पैशावाले जगले का? मला उत्तर हवंय तुमच्याकडून. बोला. जगले का महिला मंडळ पैशावाले? मग कोण जगलं? मी उत्तर सांगतो बरं का, पण मला टाळी पाहिजेत नंतर. कोण जगलं? अरे कोरोनाच्या काळात ज्यांच्या बँकेमध्ये पैसा फुल होता त्यांनी जगले. मग पंढरपूरच्या मालकाच्या बँकेत ज्यांचा पुण्याचा बॅलन्स होता ना, ते जगले कोरोनाच्या काळात. मला लक्षात ठेवा, ते जगले. म्हणून मी सांगत असतो दादा, संपूर्ण बँका फुल केल्या तुम्ही, पण जे सोबत येणार आहे ना, त्या पंढरपूरच्या मालकाच्या बँकेचं अकाउंट एकदा खोला ना दादा. खोला. समाधान भाऊ, आलो मी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या बँकेचा सदस्य. आलो तुमच्या गावामध्ये, आलो तुमच्याकडे अकाउंट खोलण्यासाठी. कोणाकोणाला खोलायचं अकाउंट? तुम्ही म्हणणार अकाउंट म्हणजे काय नेमकं? बघा, काही कागदपत्राची पूर्तता करावी लागते ना बँकेमध्ये, तसं माऊली ज्ञानोबरायांच्या बँकेची सुद्धा पूर्तता करावी लागते महाराज. एकादशी व्रत करावं लागतं, आळंदी पंढरीची वारी करावं लागते महाराज. मग आम्ही एक पासबुक तुम्हाला देतो. ते म्हणजे कोणतं पासबुक? तुळशीहार गळा, काशी पितांबर, आवडे निरंतर, हेचे ध्यान. जसं आपण व्यवहारातल्या बँकेमध्ये एचडीएफसी बँक असेल, युनियन बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, पासबुक शिवाय, अकाउंट शिवाय आपण पैशाचा बॅलन्स टाकू शकत नाही, तसं पंढरपूरच्या मालकाच्या बँकेत, आळंदी ज्ञानोबरायांच्या बँकेमध्ये तुळशीहार रुपी गळा माळ असल्याशिवाय त्यांच्या बँकेत सुद्धा पुण्याचा बॅलन्स टाकू शकत नाही. मी विनंती करेल समाधान भाऊ, खोलता का अकाउंट? आज खोलता? सगळे बँकेत तुमचे
मला माहित आहे संपूर्ण बँक फुल आहे, पण एकदा हे अकाउंट खोला, मग तुम्ही एकदा सदस्य व्हा आमच्या बँकेचे आणि मग बॅलन्स तुम्ही त्यातमध्ये पुण्यरूपी टाकाला. कारण सांगू भाऊ तुम्हाला काही येणार नाही सोबत, हे तुम्हाला कळालेलं आहे. हेच येणारे लक्षात ठेवा, सोबतील काय येणार आहे हेच येणार आहे. म्हणून सांगत असतो मी काय मायकोले दादा लक्ष द्या. हरिनामाच्या बँकेमध्ये हो हरिनामाच्या बँकेमध्ये हरिनामाची करा जमा. हरिनामाची जमान शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाची जमान शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाचे जमाने येईल तुमच्या कामा. हरिनामाचे जमाने शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाच्या हो हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. हरिनामाची जमान शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाचे येईल तुमच्या कामा. हरिनामाची जमाने शेवटी येईल तुमच्या कामा. महाराज काय गरज आहे आम्हाला हरिनामासाठी? मोठा बंगला आहे आमचा. नाशिकला खूप मोठा कोटी रुपयाचा बंगला आहे आमचा, कोटी रुपयाचा. मुंबईला कोटी. तू मेल्यावर तुझे घर गावाच्या बाहेर. 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 घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून कपळाला रडचिल ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी. या संसारा पायी. या संसारा पायी. या संसारा पायी. आम्हाला दोन मुलं एक डॉक्टर आहे, दुसरा खूप मोठा आहे. अदर कंट्री मध्ये 2-2 कोटी पॅकेज आहे. पैसा कामा येईल ना, मुलं कामा येईल ना. आणि बायकोचं तर खूप प्रेम आहे माझ्यावर. कोरोनाच्या काळात बायको पण दूर राहायची. तू म्हणशील बायका पोरा. तू म्हणशील बायका पोरे. ते तुझ्या मागची चोरा. तुझ्या मागची चोर. म्हणशील बायका पोरा, तुझ्या मागची चोरा. तू मेल्यावर मडकी फोड तुझ्याच डोक्यावर. तू मेल्यावर फोडली तुझ्याच डोक्यावर. तू मेल्यावर फोडली तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून कपडाला रडचिल ठाई ठाई. या संसारा पायी. या संसारा पायी. या संसारा पायी. या संसारा पायी. तुम्ही म्हणणार महाराज पैसा खूप आहे, सर्व बँक फुल आहे. कोरोनानं दाखवून द्याला पैसा काय काम येतो म्हणून. तुकड्यात अशी सुंदर वर्णन करतात महाराज. तू म्हणशील पैसा अडका. तू म्हणशील पैसा अडका. तो इथंच राहील सडका. तू इथेच राहील सडका. तू मेल्यावर तुझ्या संग मातीचा एक मडका. तू मेल्यावर तुझ्या सोबत मातीचा एक हुडका. मेल्यानंतर काय पैसे येतात का सोबत? तू मेल्यावर तुझ्या संग मातीचा एक मडका. तू मेल्यावर तुझ्या संग मातीचा एक मुंडका. घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून कपडाला रडचिल ठाई ठाई. या संसारा पायी. 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 या सांगतो महाराज, कोण कोणाचा नाही पैसा कामाला येत नाही. कोरोनाने दाखवून दिलं. बायका पोरांनी बंगलानी घोडा गाडीनी माडीनी महाराज वर्णन करता नाही रे. नाही कुणाची कुणी
बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय आणि दाखवून गेला आपल्याला बहिणीला भाऊला सोयरेला पैसा किती पाहिजे सांगा बाबा पण आम्ही जवळ येत नाही अरे पैशांचं काहीच होत नाही बरोबर आहे ना बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाची सगळी सोय बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाची सगळी सोय मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाची हा नाही रे नाही कुणाची म्हणून सांगतो महाराज लक्ष द्या हरिनामाच्या बँकेमध्ये हरिनामाच्या बँकेमध्ये रामनामाचं करा जमा हरिनामाची जमान शेवटी येईल तुमच्या कामा हरिनामाचे तांदळ तुमच्या येईल तुमच्या कामा हरिनामाची जमान शेवटी येईल तुमच्या कामा हरिनामाचे जमान तुमच्या येईल तुमच्या कामा वा 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 आता एवढं मी सांगितल्यानंतर म्हटल्यानंतर ॲडव्होकेट समाधान भाऊ सगळे पाहुणे मंडळी अशा माना डोळत होते कशा काही खरं नाही काही खरं नाही काही खरं नाही जसं काही सगळेच माझ्यासोबत आळंदीला येतात आळंदीला येण्याची गरज नाही लक्षात ठेवा आपल्याला प्रपंचामध्ये राहून परमार्थ करायचा आहे बरं का माऊली म्हणतात असोणी संसारी जीवा वेगो करे वेदशास्त्र भारी माया सदा पण जेवढा वेळ मिळेल आपल्याला प्रपंचाचे काम करत करत तेवढा वेळ आपल्याला इकडे द्यायचा आहे महाराज मी सांगत जाईल तुम्हाला ए पोराव अनिल भाऊ बघा तुम्ही जे शिक्षण घेतलं ते तारुण्यातच घेतलं ना आता तुम्ही ॲडव्होकेट करता सुंदर अशी सर्व्हिस ड्युटी करता ते तारुण्यात करता का नाही पैसा कधी कमवता तुम्ही तारुण्यामध्ये लग्न कधी करता कोण म्हणलं म्हातार झाल्यावर तारुण्यात करता नाही प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही प्राधान्य तारुण्यामध्ये देत असेल ना दादा तर मला असं वाटतं ना दादा तुम्ही परमार्थाला सुद्धा प्राधान्य तारुण्यामध्ये दिलं पाहिजे तारुण्यामध्ये दिलं पाहिजे आम्ही का वेडे का हे धोतर घालून असे तुमच्या पुढे उभे राहायला तारुण्यामध्ये सांगून जाईन फॉर एक्झाम्पल गुलाबाचं फुल आहे गुलाबाचं फुल गुलाबाचं फुल माहिती आहे तुम्हाला गुलाबाचं फुल माहिती आहे तुला हां कोणाला जर द्यायचं असलं तर आपण सुकल्यानंतर देतो का ताजं तवाना प्रफुल्लित असल्यानंतर देतो बोल की दिलं की नाही अजून कोणाला तर तू आता नाही सांगणार नंतर सांगशील प्रश्न आहे तुम्हाला लक्षात ठेवा गुलाबाचं फुल आपण जर व्यवहारातल्या व्यक्तीला जर द्यायचं असेल तर सुकल्यानंतर देतो का ताजं तवाना असताना देतो आजी बरोबर आहे का नाही ताजं तवाना अरे सुकल्यानंतर तो जर त्याला फूल दिलं तर ते म्हणतं ए फेक तिकडं मग मला सांगायचंय दादा व्यवहारातलं सुकलेलं फूल जर कोणी स्वीकारू शकत नाही फॉर एक्झाम्पल शरीर हे एक फूल आहे तारुण्यामध्ये आहे ताजं तवाना आहे आता जर तुम्ही भगवंताला समर्पित केलं तर नक्कीच तो तुमचा स्वीकार करेल पण तुम्ही तर महाराज वय झाल्यानंतर कानपूर लाईन गेली डोळ्यानं दिसत नाही मग चला पंढरपूर तुळशीची माळ घाल एवढं येड आहे का ते पंढरपूरचं हां एवढा वेळ आहे का अरे व्यवहारातली व्यक्ती जर गुलाबाचं फुल सुकलेलं स्वीकारू शकत नाही तर आमचा विश्वाचा मालक हे वयोवृद्ध झाल्यानंतर सुकल्यानंतर शरीररूप फुल स्वीकारेल का मग बघा तारुण्यामध्ये जर प्रत्येक गोष्टीला आपण प्राधान्य देत असं लग्न तारुण्यामध्ये बिझनेस तारुण्यामध्ये पैसा तारुण्यामध्ये तर परमार्थ सुद्धा कधी केला पाहिजे तारुण्यामध्येच केला पाहिजे महाराज वर्णन करतात ऐका ना तरी ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात महाराज काय म्हटले तरुणा भाग्यवंत महाराज असे म्हटले का म्हातारा भाग्यवंत वयोवृद्ध भाग्यवंत नटेहारी तरुण तरुणा भाग्यवंत म्हटले विठाला वेळ निघून जातो आता जीवनातला कळत नाही आपल्याला बालपण गेले खेळता तरुणपण गेले विषय नेता कबीरदासजी या शरीराला सुंदर
उपदेश करतात. कबीरदासजी काय म्हणतात बघा. देहुडा कब स्मरो गिरा कब सुमिरो गिरा अब तुम कब स्मरोगे राम अब तुम कब स्मरोगे राम अब तो चाललाय मला लक्षात ठेवा. आयुष्य जात आहे पहा काळ जपत ते महा सोयीचा घोर महा ध्यानी रहा